नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सामाजिक बांधिलकी जपत समाजाचं देणं लागतो या भावनेतून अनेक संस्था आणि व्यक्ती आपली जबाबदारी पुढे नेत असतात। याच उद्देशाने नाशिक येथील श्री सगरवंशीय बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे नुकतीच नाशिक विभागामध्ये विभागीय शिक्षण निधी समितीची स्थापना करण्यात आली। या समितीमार्फत समाजातील गरजू गरीब होतकरू मुलांसाठी शिक्षणासाठी आर्थिक हातभार लावला जातो। या संदर्भात नुकतीच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री सगरवंशीय बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्थेची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये नाशिक विभागातील गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या निमित्ताने एक सामाजिक बांधिलकी जपण्यात आली। यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या 7 मुला-मुलींना विभागीय समितीमार्फत आर्थिक मदत देण्यात आली। यावेळी डॉक्टर सुरेश नंदन, उद्योजक अनिल जाधव, यासोबतच उद्योजक चंद्रकांत बागुल, डॉक्टर चंद्रकांत साळवे, प्राध्यापक DR महाजन यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना मदतीचे धनादेश देण्यात आले। यावेळी प्राचार्य डॉक्टर सुरेश नंदन यांनी आपल्या मनोगतामध्ये गरीब आणि गरजू मुला-मुलींना शिक्षणासाठी अल्पशी आर्थिक मदत करून संस्था स्थापनेचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे। याचा नक्कीच समाज बांधवांना अभिमान असणार आहे। 3 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या संस्थेचे लवकरच वटवृक्षामध्ये रूपांतर व्हावे, त्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले। यावेळी ईश्वर नागरीपद संस्थेचे संस्थापक आणि उद्योजक अनिल जाधव यांनी ही आर्थिक मदत पुढील वेळेस वाढवून द्यावी, तसेच मोठ्या स्वरूपामध्ये बिगर व्याजाने गरजू गरीब मुला-मुलींसाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे असंही सुचवले। यावेळी उपस्थित असलेल्या कुमारी जयश्री देवीदास माळी या मुलीचे पदवीपर्यंत शिक्षण करण्याची जबाबदारी आणि हा सगळा खर्च उचलण्याची जबाबदारी अनिल जाधव यांनी घेतली। उद्योजक आणि गायत्री ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत बागुल यांनी संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। यावेळी प्राध्यापक DR महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे शिक्षणातून समृद्धी, शिक्षणाचे महत्त्व पटवून मदतीचा योग्य वापर शिक्षणासाठी करावा, तसेच आपले ध्येय पूर्ण करावे। संस्था स्थापन करण्यामागील उद्देश यावेळी प्राध्यापक महाजन यांनी स्पष्ट केला। प्राध्यापक विलास घरटे यांनी मुला-मुलींची आर्थिक परिस्थितीची शहानिशा करून 7 मुला-मुलींना आर्थिक मदत देण्यासाठी यादी बनवली। यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। शिक्षण समितीचे उपाध्यक्ष DS पाटील तसेच अनिल जाधव यांच्यासोबतच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते। कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर सुरेश नंदन, उद्योजक अनिल जाधव, उद्योजक चंद्रकांत बागुल, DR महाजन, डॉक्टर चंद्रकांत साळवे, DS पाटील, प्राध्यापक विलास घरटे, सीताबाई पवार, नाना घरटे, एकनाथ नंदन आदींसह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक। धन्यवाद। दीन दुखीचे कैवारी भक्तीचा दिला प्रसाद हो, चरणी लीन झालो आम्ही, झाला जीवनाला बोध हो।